नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. वाळू माफियांनी कायद्याला हरताळ फासत अत्यंत शितापीनं उभारलेलं बेकायदेशीर वाळू वाहतुकीचं जाळं अखेर चंदगड पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलं. घुल्लेवाडी ते निठूर या रस्त्यादरम्यान केलेल्या धडक कारवाईत बनावट वाहतूक परवाने, ट्रकच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार आणि सातत्यानं सुरू असलेली बेकायदेशीर वाळू वाहतूक उघड झाली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 5 लाख रुपये किमतीचा 6 टायरी ट्रकमधील 12,000 रुपयांची वाळू, तसेच महसूल विभाग, वन विभाग आणि खनिकर्म शाखेचे बनावट वाहतूक परवाने असा मोठा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रुपेश अप्पाजी भरगी राहणार कंठभावी तालुका जिल्हा बेळगाव, विनोद कांबळे राहणार राजगोळी खुर्द आणि परसू कळसाई राहणार राजगोळी खुर्द तालुका चंदगड या तिघांसह ताम्रपर्णी सिलिकॉन LLPचे चालक व मालक यांच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी संगनमतानं ट्रकच्या नंबर प्लेटमध्ये खडाखोड व अदलाबदल करून स्वतःची ओळख लपवली. तसेच बनावट परवाने तयार करून मोटर वाहन कायदा आणि महसूल कायद्याचा गैरवापर करत अनेक महिन्यांपासून वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू ठेवली होती. शासनाचा महसूल बुडवून, कर चुकवून आणि अवैध नफा कमावणं हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचं तपासात निष्पन्न झालं. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून घुलेवाडी नितूर रस्त्यावर संशयित ट्रक अडवला. तपासणी दरम्यान बनावट कागदपत्र, संशयास्पद नंबर प्लेट आणि इतर गैरप्रकार उघडकीस आलेत. या कारवाईमुळे चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीच्या व्यापक रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणाचा सखोल तपास हेड कॉन्स्टेबल सुनील माळी करतायत. यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान बेकायदेशीर वाळू उपशामुळे नद्यांचं पात्र बदलणं, पर्यावरणाचा समतोल ढासळणं आणि शासनाच्या महसुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई आवश्यक असताना चंदगड पोलिसांनी केलेली धडक कारवाई निश्चितच कौतुकास्पद मानली जाते.